भारतामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा कायदा जो आता ज्या बिलाचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे, तर त्याविषयी आपण पाहूयात की त्याचं प्रमुख सूत्र काय आहे किंवा त्यातनं काय सांगायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आडतिया किंवा APMCs ज्याला कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो, त्याच्या परिघातले जे अधिकार त्यांना होते ते आता सगळ्यांना ॲक्सेस होतील. आणि यातलं एक साधं सूत्र असं की शेतकरी कुठेही माल विकू शकतो आणि प्रक्रियादार किंवा ठोक व्यापारी कुठूनही माल खरेदी करू शकतो. हे याचं बेसिक सूत्र आहे. तर याच्यामध्ये जे काही सांगितलं जातं आहे आत्ता की याच्यामध्ये शेतकऱ्याचं शोषण वगैरे होईल, असं कुठलंही या कन्सेप्टमध्ये तुम्हाला आता प्रथमदर्शनी असं दिसणार नाही. याचं कारण असं आहे की याच्या आधी महाराष्ट्रामध्ये 2003 पासनं मॉडेल ॲक्ट संदर्भात ज्या काही बाजार समिती सुधारणा सुरू झाल्या होत्या, त्या सुधारणांमध्ये आपण पाहतोय की पोल्ट्री आणि स्टार्च कंपन्या किंवा काही ज्या मोठ्या कॅटल फीड किंवा फीड तयार करणाऱ्या कंपन्यांनी थेट खरेदी सुरू केलेली गेली 18 वर्षांपासून त्यांच्या कंपन्यांच्या गेटवर आणि आवारात थेट खरेदी सुरू आहे. या थेट खरेदीमध्ये काय होतंय की शेतकऱ्याला रोख पेमेंट मिळतं, त्याचा वजन काटा अत्यंत पारदर्शी असतो, त्यानंतर त्याला कुठलाही सेस किंवा त्याला कुठलाही आडत, कमिशन, हमाली याचा खर्च त्याच्या इनव्हॉइसवर किंवा त्याच्या बिलावर दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 तासाच्या आत किंवा अगदी लगेचच माल विकल्यानंतरच्या एक 8-10 तासात त्याला SMS येतो की त्यांच्या बँकेत पैसे जमा झालेले आहेत. तर अशा प्रकारचा एक्सरसाइज हा नाशिक, पुणे जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष सुरू आहे. म्हणजे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये बाजार समितीच्या आवाराबाहेर खरेदी विक्रीची प्रक्रिया ही सुरूच होती आणि तिला आता अधिक भक्कम असा ज्याला कायद्याचा आधार मिळालेला आहे. आता आपण बघूयात की बाजार समित्यांचं अस्तित्व संपणार असं जे बोललं जातंय ते खरं आहे का? तर मला वाटतं की हे खरं नाहीये. त्याचं कारण, सोपं कारण असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जो टोटल ॲग्रिकल्चर प्रोड्यूस येतो, टोटल ॲग्रिकल्चर प्रोड्यूसमध्ये केवळ अन्नधान्य नसतं, त्याच्यात हॉर्टिकल्चर पण असतं, म्हणजे फळं, भाज्या, आणि त्याशिवाय ॲनिमल ॲग्रिकल्चर म्हणजे कोंबडीचं चिकन, अंडी, मीठ, बीफ, फिश याचंही खूप मोठं मार्केट आणि खूप मोठा व्यापार आहे. तर हा बाजार समितीच्या परिघात येतो का? तर नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातला किंवा भारतातला टोटल ॲग्रिकल्चर प्रोड्यूसच्या तुलनेमध्ये फक्त 30% क्षमता बाजार समित्यांची आहे की ते एक्झिक्यूट करू शकतील. म्हणजे याचा अर्थ 65 ते 70% हा बाजार समितीच्या बाहेर आजही सुरू आहे. आणि तो आजही सुरू असणाऱ्या बाजारामध्ये जर नवीन गुंतवणूक आली, नवीन प्रक्रियादार, प्रोसेसर किंवा स्टॉकिस्टने जर मार्केट सुरू केलं, ज्या या कायद्यामध्ये त्याला एक प्रोव्हिजन आहे की गोदामाला सुद्धा मार्केट समितीचा दर्जा देण्याची प्रोव्हिजन आहे. आणि यामध्ये सगळ्यात ग्रेसफुल गोष्ट अशी की शेतकरी, फार्मर प्रोड्युसर कंपन्या अशा प्रकारची क्लिनिंग, ग्रेडिंग किंवा खरेदी विक्रीचं एक युनिट सुरू करून त्यामध्ये सुद्धा बाजाराच्या ज्याला विकासाला एक चांगली गती मिळणार आहे. आता याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र असं आहे की सेस. आज बाजार समित्या काय करतात की बाजार समित्या आपला आवार सोडून सुद्धा बाहेर 1% सेस आकारतात आणि हा सेस आता ह्या प्रक्रियेमध्ये नसणार आहे. म्हणजे इथे गुंतवणूक यायला एक फार मोठी मदत होणार आहे. फार मोठ्या प्रमाणावर सेस हटवल्यामुळे आणि बाकीचेही कंप्लायन्स खूप होते. म्हणजे प्रक्रियादारांना सुद्धा APMCsला किंवा मार्केटिंग बोर्ड संचालनालयाला रिपोर्ट करायला लागायचं की आम्ही एवढा माल खरेदी केला आहे, मग त्याचा एवढा सेस आहे आणि तो तुम्ही आम्हाला नंतर मग तो परत मिळण्याची एक प्रक्रिया होती. तर थोडक्यात बाजार समिती सुधारणा कायदा असा आहे की थोडक्यात घेणाऱ्याला आणि विकणाऱ्याला एक स्वातंत्र्य आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं, मालाच्या हँडलिंगचं, प्रायमरी प्रोसेसिंगचं, एक्सपोर्टचं, अशा प्रकारचं एक चांगलं एन्व्हायरमेंट APMC कायद्यामुळे उभं राहणार आहे. आणि शेतकऱ्याची किंवा एकूणच आज प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे पिकून चांगलं येतं, पण पिकून चांगल्या आल्यानंतर हार्वेस्टिंग पासून तर ग्राहकाच्या ताटात जाईपर्यंतची जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणतो,
त्या व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक नाही. त्यामुळे हजारो कोटींचा, म्हणजे लेटेस्ट आकडे असे आहेत की 1,00,000 कोटींचा शेतमाल दरवर्षी वाया जातो. तर हा वाया जाणाऱ्या शेतमालासाठी जी काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागणार आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चरला या कायद्यामुळे गती मिळणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की शेतकऱ्याच्या मालासाठी किंवा शेतकरी सुद्धा स्वतःच अशा व्हॅल्यू चेन्स उभ्या करू शकतो आणि त्याच्या मालाला एक चांगला परतावा मिळण्याची प्रक्रिया, आणि जी खूप एक्सपेक्टेड होती, जिला खूप वेळ लागलेला आहे, त्या प्रक्रियेला आता एक गती मिळेल. आणि अलीकडेच एक संदर्भ सांगून मी थांबतो की आपल्याकडे पुण्यामध्ये शेतकरी आठवडे बाजार गेली 10 वर्ष भरवली जात आहे APMCच्या बाहेर, आणि हे अतिशय चांगलं उदाहरण आहे की बाजार समितींच्या बाहेर एक समांतर बाजार व्यवस्था, जी ग्राहक आणि शेतकरी दोघांना सुटेबल होईल, दोघांना मदतकारक ठरेल, अशी एक, ज्याच्यामुळे महागाई सुद्धा कमी होण्याला मदत होते. अशा प्रकारचं जी काही व्यवस्था आहे, तर तिचं अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये उल्लेख केलेला आहे या फॉर्मॅटचा. आणि अशा प्रकारचे फॉर्मॅट संबंध देशभरात ह्या कायद्यामुळे त्यांना पुढे जाण्यास एक गती मिळणार आहे. पंजाब हरियाणामध्ये APMC कायदा किंवा एकूणच जे 3 विधेयक संमत झालेले आहेत, त्या संदर्भात जो काही गदारोळ आता आपल्याला ऐकायला मिळतोय, तर त्या संदर्भातले जे प्रमुख आक्षेप आहेत की मिनिमम सपोर्ट प्राइस ही विथड्रॉ केली जाणार किंवा ही याचा जो आधार आहे शेतकऱ्यांना, तर तो मिळणार नाही. हा पूर्णतः गैरसमज आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस सुरू राहणार आहे. पंजाब आणि हरियाणाचा विषय असा आहे की तिथे गव्हाचं उत्पादन जास्त आहे आणि भारतीय अन्न महामंडळाची मॅक्सिमम खरेदी या 2 राज्यातनं होते. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की बाजार सुधारणांमुळे FCIची खरेदी होणार नाही आणि प्रायव्हेट प्लेयर इथे येतील, आणि त्यामुळे आम्हाला जो MSPचा आधार आणि सपोर्ट मिळतो तो मिळणार नाही, अशा प्रकारचा एक गैरसमज आता निर्माण झालेला आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की APMC कुठेही APMCचं अस्तित्व याच्यात जात नाहीये, आणि MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस याचाही सपोर्ट राहणार, याची निसंदिग्ध ग्वाही ही पॉलिसी मेकर्सने आतापर्यंत दिलेली आहे. तर हे जे आक्षेप आणि हे जे आंदोलन आहे, याला थोडी राजकीय अशी किनार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच्यातला म्हणजे हा पॉलिसी विषयक इंटरव्हेन्शन आहे. हे याच्यात राजकीय जर आपण मुद्दे शोधायला गेलो तर त्यातनं एक वेगळं डिबेट तयार होतं आणि मूळ विषय बाजूला पडतो. करार शेती कायद्यासंदर्भात अतिशय सोपं करून सांगायचं झालं म्हणजे कंपनी आणि शेतकरी या दोघांनी एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा परस्पर संमतीने काम करायचं आहे. तर करार शेती ही एक व्यापक संकल्पना आहे आणि महाराष्ट्रात यापूर्वी करार शेतीचे तुम्हाला अनेक उदाहरणं मिळतील. ज्याला इन्फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही महाराष्ट्रात गेली अनेक दशकं सुरूच आहे. यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे पोल्ट्रीतली करार शेती. गेली 20 वर्ष पोल्ट्रीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू आहे. तर याचं स्वरूप असं आहे की शेतकरी पोल्ट्री उत्पादक कंपनीशी एक करार करतो. त्या करारामध्ये कंपनीने एक मेन्शन केलेलं असतं की शेड शेतकऱ्याचा आणि पिल्ल खाद्य आणि हे कंपनीचं. त्यामुळे शेडची मालकी ही शेतकऱ्याचीच असते. पोल्ट्री शेडची मालकी ती काही कंपनीची नसते. पण पिल्ल खाद्य आणि पुढं ती वाढवून विकण्यासाठीचं जे भांडवल लागतं ते बऱ्याच शेतकऱ्यांकडे नसतं. त्यामुळे पिल्ल आणि खाद्य हे कंपनी पुरवते. आता याच्यात थोडक्यात पूर्णपणे खेळतं भांडवल हे कंपनीचं असतं आणि याला शेतकऱ्याला काय परतावा मिळतो तर ती कोंबडी एक 45 दिवसात पूर्ण ग्रो झाल्यानंतर त्याला ग्रोईंग चार्जेस प्रति किलो म्हणजे एका पक्षामागे साधारणपणे 10 ते 15 रुपये हा प्रतिपक्षी परतावा पोल्ट्री कंपनी शेतकऱ्याला देते. म्हणजे 5,000 जर पक्षी असतील तर तुम्हाला एक 50,000 रुपयाचा परतावा मिळतो. आता या केसमध्ये मार्केटची रिस्क ही सर्वथा कंपनीची आहे आणि शेतकऱ्याला फक्त ग्रोईंग चार्जेस पुरतं शेतकऱ्याचं उत्पन्न हे मर्यादित असणार आहे. याच्यात सुद्धा फूड कन्व्हर्शन रेशो म्हणजे FCR किंवा जो शेतकरी जितक्या उत्कृष्ट पद्धतीने संगोपन करेल त्याला आणखीन जास्त परतावा देण्याची हमी याच्यामध्ये असतं. आणि गेली 18 वर्ष अशा प्रकारची करार शेती ही म्हणजे एक कन्सेप्ट वाईज जेव्हा विचार करतो आपण तेव्हा अशा प्रकारची करार शेती ही गेली आपण बघतोय की 18 ते 20 वर्ष विना तक्रार, फार मोठ्या तक्रारी नाही आहेत याच्यामध्ये. तर माझं असं मत आहे की एक करार शेतीकडे एक कन्सेप्ट म्हणून जेव्हा आपण बघतो
तेव्हा त्याच्यात वावगं दिसत नाही. त्याचं कारण शेतकऱ्याकडे एक 4 प्रकारचं एक्सपर्टाईज बहुतांश शेतकऱ्यांकडे नसतं. ते म्हणजे चांगलं बीज, चांगल्या बीजासाठी लागणारं चांगली टेक्नॉलॉजी, पुढं म्हणजे ते ग्रो करतानाच लागणारी टेक्नॉलॉजी, बाजारपेठी आहे म्हणजे मार्केट ओरिएंटेड. समजा आज जर कुणाला युरोपात चालणारा जर सॅलडसाठीचा जर कांदा पिकवायचा असेल तर त्यासाठी लागणारं सगळं तंत्रज्ञान, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, पुन्हा तो माल हार्वेस्ट झाल्यानंतर विकण्याची व्यवस्था, ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या काही गोष्टी आवाक्या बाहेरच्या असतात. अशा प्रकारचं एक्सपर्टीज, त्यासाठी लागणारं भांडवल, मार्केटिंग इंटेलिजन्स आणि नेटवर्क हे कंपनीकडे असतं. त्यामुळे ही कंपनी हे सगळं जेव्हा घेऊन येते त्यावेळेला शेतकऱ्याला परवडेल किंवा शेतकऱ्याला म्हणजे याच्यात तर असं मॉडेल पण इव्हॉल्व होऊ शकतं की बाजाराच्या मार्केटमध्ये जो काही भाव असेल त्या भावाने कंपनीने शेतकऱ्याकडनं खरेदी करावं आणि क्वालिटीचा ॲश्युरन्स आणि ग्रोईंगचे जे ॲश्युरन्स असतील ते शेतकऱ्याकडनं मिळतील. अशा प्रकारचं मॉडेल विकसित करण्यासाठी एक फार मोठा स्कोप आहे, स्पेशली हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट्समध्ये. म्हणजे हॉर्टिकल्चर प्रॉडक्टची रेंज आज 50 पेक्षा जास्त हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत. असे खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, एक्झॉटिक फळं आणि भाज्या आहेत. तर अशा जो काही याला निश सेगमेंट म्हणतो त्याच्यामध्ये फार मोठा स्कोप आहे की आपल्याला नेदरलँड किंवा युरोपीय मार्केट जे आहे यांना स्पर्धा करून जगाची बाजारपेठ जर ताब्यात घ्यायची असेल तर अशा प्रकारच्या करार शेतीला वाव हा मिळाला पाहिजे. करार शेतीमधनं असं दिसलंय की करार शेतीमधनं शेतकरी स्वतःच तंत्र साक्षर होतो, उत्पादन साक्षर होतो, त्याला मार्केट्सची माहिती होते आणि पुढे जाऊन तोच अशा प्रकारची करार शेती सुद्धा करू शकतो. पोल्ट्रीमध्ये हे उदाहरण दिसलं आहे की करार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं असं लक्षात आलं की आपल्याला ही कन्सेप्ट म्हणून आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि काही शेतकऱ्यांनी स्वतःच इतर शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट करून करार शेती सुरू केली. आज महाराष्ट्रामध्ये ब्रॉयलर पोल्ट्रीतल्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये शेतकरी कुटुंबांच्या मालकीचा वाटा 70% आहे. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या करार शेतीचं जे मॉडेल होतं ते फार्मर्सने टॅप केलं, शिकले आणि मोठ्या कॉर्पोरेट्सला आज शेतकऱ्यांनी स्पर्धा सुरू केली. म्हणजे करार शेती ही दुसरी तिसरी काही गोष्ट म्हणजे अशी काही फार अनयुज्युअल गोष्ट नाही आणि याच्यात जमिनीची मालकी जर शेतकऱ्याचीच राहणार आहे. आणि या संदर्भातले जे कायदेविषयक तंटे बखेडे या संदर्भात एक वेगळं ट्रिब्युनल नेमणं आणि ते कायदेविषयक एक्सपर्ट त्याच्यात सांगू शकतील की त्याचे कंप्लायन्स काय आहेत किंवा कशा पद्धतीने जर काही तंटा निर्माण झाला तर तो कसा सॉल्व्ह करायचा, ही कायद्याची गोष्ट आहे. परंतु एक कन्सेप्ट म्हणून आपण कितपत त्याला विरोध करावा किंवा पॉप्युलर आक्षेप असा आहे की हा सगळा शेती कंपन्यांच्या हातात जाईल, कॉर्पोरेटच्या हातात जाईल, ज्याला कुठलाही बेस नाहीये की कॉर्पोरेटच्या हातात जाईल असं. आणि शेती करणं आणि शेतकऱ्याकडनं माल ग्रो करून घेणं ही काही साधी गोष्ट नाहीये. त्यामुळे असं काही होणार नाहीये. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे फार्मर प्रोड्युसर कंपनीज ज्याला आता गव्हर्नमेंट चांगलं सपोर्ट करतंय आणि अशा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना अशा प्रकारचं भांडवल, त्यांचं स्किलिंग म्हणजे त्यांना तंत्रकुशल करणं, जगाच्या मार्केटची ओळख करून देणं आणि मार्केट ओरिएंटेड फार्मिंग करणं म्हणजे बाजारपेठीय शेती उत्पादनं करणं, अशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुढे जाऊन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही फार्मर टू फार्मर सुद्धा होऊ शकते आणि अशा प्रकारे या कन्सेप्टला फार मोठा स्कोप आहे. आज आपण बघतोय की एक प्रकारे इन्फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये साखर कारखाने आपल्याकडे एक विशिष्ट रेटने शेतकऱ्यांकडनं शुगरकेन घेतात किंवा आपण बघतोय की अमूलचं एक आपल्याकडे चांगलं मॉडेल इव्हॉल्व झालेलं आहे. वेगवेगळ्या कंपन्या करताय. कुठलीही कन्सेप्ट तिच्या बाल्यावस्थेत असताना त्याच्यात फायदे आणि तोटे दोन्ही प्रकार असतात. ती टप्प्याटप्प्याने इव्हॉल्व होत जाते. भारतातली ॲग्रिकल्चर हे अतिशय स्कॅटर्ड आहे. अनस्किल्ड लोकांची खूप जास्त संख्या आहे आणि हा सगळा स्कॅटर्ड आणि अनस्किल्ड असा सगळा वर्ग जर एक फॉर्मल अशा ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये आपल्याला आणायचं असेल तर आपल्याला भांडवल, तंत्रज्ञान आणि नेटवर्क मार्केटिंग असे ॲक्सेस गरजेचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला नवीन प्रकारचं मॉडेल शेतीमध्ये हवं आहे आणि ते या माध्यमातून येईल असं मला वाटतं. जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत विशिष्ट उदाहरणार्थ कांदा असेल की कांद्याच्या स्टॉकवर जी बंधनं येतात तर ती बंधनं त्या बंधनातनं कांद्यासकट डाळी असतील, तेलबिया असतील त्या बंधनातनं मुक्त केलंय. म्हणजे कुणीही प्रोसेसर मोठ्या प्रमाणावर खरेदी करू शकतो. 6 महिन्याची खरेदी एकदम करू शकतो आणि त्याची प्राइस तो कंट्रोल करू शकतो. किंवा कोणीही स्टॉकिस्ट मोठ्या प्रमाणावर स्टॉक खरेदी करू शकतो.
आणि यापूर्वी व्हायचं असं की एखाद्या कमोडिटीचे जर भाव वाढले तर ते भाव कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सरकारच्या विविध एजन्सीजकडनं कारवाई व्हायची की तुमच्याकडे एवढा स्टॉक का आहे, किंवा 200 टनावर तुमच्याकडे स्टॉक नसायला पाहिजे, जास्त असला तर मग तुम्हाला शिक्षा होणार, अशा प्रकारचं प्रावधान होतं. आणि त्यातनं ॲग्रिकल्चर कमोडिटीज मार्केटला थोडक्यात ह्या इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच्या बाहेर, याच्या परिघातनं बाहेर केलेलं आहे, म्हणजे आता मुक्त केलेलं आहे. याच्यात थोड्या अटी शर्ती आहेत की जेव्हा अनयुज्युअल अशी वाढ होईल किंवा त्यांनी काही पॅरामीटर्स दिलेत मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये, जर अमुक इतकी वाढ झाली तर मात्र इसेन्शियल कमोडिटी ॲक्टची अंमलबजावणी पुन्हा नव्याने होणार. म्हणजे अजून पण तो पूर्णपणे घालवलेला नसून सरकारचा कंट्रोल असणार अतिशय एक्सेप्शनल आणि अनयुज्युअल कंडिशनमध्ये. तर बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे स्टॉक लिमिट संदर्भात की हे जे हत्यार आहे स्टॉक लिमिटचं, तर हे शेतकऱ्यांना मारक आहे. तर याच्यामध्ये कुठलाही कायदा जेव्हा त्याच्या चुकीच्या पद्धतीने अंमलात आणला जातो तेव्हा तो मारक ठरतोच. यामध्ये असं आहे की बऱ्याचदा शेतकऱ्यांकडनं एक विशिष्ट कमोडिटी, समजा एक विशिष्ट वस्तू, विशिष्ट पीक, शेतकरी आज भारतामध्ये कच्चा माल बेसिकली विकतो आणि तो जर कच्चा माल जर कॉर्पोरेटने किंवा मोठ्या कॉर्पोरेट्सने ऑर्गनाईज पद्धतीने एकदम खरेदी केला सगळ्याच्या सगळा आणि नंतर तो त्याच्यात स्पेक्युलेशन करून दुप्पट तिप्पट भावाने विकला, तर त्या केसमध्ये काय करणार आपण? 2015 मध्ये शेतकऱ्यांकडचा हरभरा हा एप्रिल मे अखेर संपूर्ण हरभरा 90% हरभरा 4,500 ते 5,000च्या मॅक्सिमम रेंजमध्ये विकला गेल्यानंतर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये हरभऱ्याचे भाव हे दुप्पट तिप्पट झालेत. मग याचा अर्थ शेतकऱ्यांकडचं प्रॉडक्ट विकलं गेल्यानंतर त्याचे भाव दुप्पट तिप्पट होतात. हे 2015ने आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगतो. मग अशा केसमध्ये स्टॉक लिमिट हे गरजेचंच असतं, कारण शेतकऱ्यालाही त्याचा फायदा झाला नाही आणि दुसरीकडे ग्राहकाचं पण शोषण होण्याची शक्यता असते. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की स्टॉक लिमिट, जर अननेसेसरी स्टॉक लिमिटचा जर आग्रह झाला तर काय होतं, बऱ्याचदा शेतकऱ्याकडे जेव्हा माल खूप मोठ्या प्रमाणावर पिकून येतो आणि माल पिकून आल्यानंतरची जी व्हॅल्यू चेन आहे आज ती शेतकऱ्याच्या मालकीची नाहीये किंवा शेतकऱ्याकडे नाहीये आणि शेतकरी पॅनिक सेलिंग करतो. ज्यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणावर पॅनिक सेलिंग करतो त्यावेळेला त्या कमोडिटीचा जो एंड युजर प्रोसेसर प्रक्रियादार असतो त्याची एवढी कॅपॅसिटी नसते की सगळ्याच्या सगळा माल तो घेऊ शकेल. मग अशा वेळेला स्टॉकिस्टची पण गरज असते, कारण स्टॉकिस्ट खरेदीमुळे काही माल पार्किंग होतो साईडला आणि जी पॅनिक सेलिंगमुळे जो भाव डाऊन होतो तर तो स्टॉकिस्ट सेलिंगमुळे भाव डाऊन न होता त्याला एक प्राइसला सपोर्ट मिळतो. अशा प्रकारे एक मॉडेल आपण वेगवेगळ्या कमोडिटी मार्केट्समध्ये बघतो. तर मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अति प्रमाणात पिकून आलेलं असतं त्यावेळेला स्टॉक लिमिट हे नसावं, कारण वेगवेगळे सेगमेंट त्याच्यात खरेदीसाठी येतात. हा साधारणपणे जीवनावश्यक वस्तू कायदा याला दुधारी आपण म्हणूया की ही 2 धारी तलवार आहे. तिचा उपयोग तुम्ही कसा करतात त्याच्यावर त्या कायद्याची परिणामकारकता आणि शेतकरी, कंझ्युमर आणि प्रक्रियादार ह्या स्टेक होल्डरचा फायदा किंवा तोटा अवलंबून असतो. त्यामुळे कायदा राबवणारी जी कंप्लायन्स करणारी यंत्रणा आहे की जेव्हा सर्व्हेलन्स करणारी यंत्रणा आहे ती यंत्रणा अधिक सक्षम, ट्रान्सपरंट पाहिजे आणि तिचा उद्देश हा करप्शन करण्याऐवजी त्या कमोडिटीच्या व्हॅल्यू चेनला सपोर्ट करणं असा असला पाहिजे. तसा असला तर या कायद्याचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने होतो. हे तिन्ही जे कायदे आहेत, या तिन्ही कायद्यांसंदर्भात एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या व्हॅल्यू चेन्स तयार होत नाही, आपल्या मालकीच्या व्हॅल्यू चेन्समध्ये म्हणजे काय की गोदामं, क्लिनिंग ग्रेडिंगची साधनं, प्रायमरी प्रक्रिया नॉट सेकंडरी, प्रायमरी प्रक्रियेची साधनं, त्यानंतर थेट एंड युजरला सप्लाय किंवा थेट एक्सपोर्टरला सप्लाय, त्यासाठी लागणारं ट्रान्सपोर्टेशन किंवा त्यासाठी लागणारी साधनं किंवा तर ह्या प्रकारची जी व्यवस्था शेतकऱ्याच्या मालकीची होईल तरच ह्या तिन्ही कायद्यांचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे आणि त्या प्रक्रियेला जास्तीत जास्त गती आणि वेग देण्याचं खरं आव्हान आणि शेतकरी समुदायाला पण ह्या 3 कायद्यांचं रूपांतर आपल्या वेल्थ क्रिएशनसाठी कसं होईल हे शेतकरी लिडरशिप जे आहे आता खास करून एंटरप्राइझिंग जो शेतकरी वर्ग आहे त्याच्यापुढे पण हे आव्हान आहे की ह्या कायद्यांचं रूपांतर आपल्यासाठी कसं चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तर त्यासाठी आपण काय काम करायला पाहिजे ते चॅलेंज आहे आणि पॉलिसी मेकरकडनं पण त्याला सपोर्ट पाहिजे. मला असं वाटतंय की आपण कुठल्या विचारसरणीचे आहोत किंवा आपल्यावर आपली कुठली राजकीय भूमिका आहे याच्या पलीकडे जाऊन
कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा उपयोग हा अल्टिमेटली सोसायटीच्या समाजाच्या वेल्थ क्रिएशनसाठी किंवा चांगल्या भल्यापणासाठी कसा होऊ शकतो, मला वाटतं त्याचा विचार जर केला तर तिन्ही कायदे आपल्याला डिकोड होण्यास मदत होते. हे माझं याच्यावर म्हणणं आहे.